आज राज्यभरातील 20,000 नर्सेस एकदिवसीय संपावर जाणार आहेत। सरकारी रुग्णालयातल्या रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम जाणवतोय। 3 सप्टेंबर 2015ला परिचारिकांनी आंदोलन केलं होतं, पण मागण्यांचं आश्वासन पूर्ण न झाल्यानं त्यांनी संपाचं हत्यार उपसलं। मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। कसल्याही अधिसूचना न देता दुधाचा भाव आजपासून वाढणार आहे। अर्धा लिटर मागे 2 रुपये तर 1 लिटर मागे 1 रुपया भाव वाढ होणार आहे। त्यामुळे जे सर्वसामान्य ग्राहक अर्धा लिटर दूध घेतात त्यांच्यावरती 2 रुपयाचा जादा बोजा पडणार आहे। या सर्व भाववाढीमुळे ग्राहकांसह विक्रेतेही नाराज झाले आहेत। या भाववाढीमुळे दूध विक्रेते, शेतकरी आणि ग्राहक भरडले जाणार आहेत। अमूल दुधाची किंमत आजपासून वाढते। विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचं सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे। राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे। त्यामुळे शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या 13 दिवसांपासून राज्यातल्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे। राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे। त्यामुळे शिक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। या निर्णयामुळे राज्यातल्या 90% शाळांना फायदा होणार आहे। कायम विनाअनुदानित शाळांमधल्या ज्या शाळा पात्र घोषित झाल्या आहेत त्यांना 20% अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय हा कॅबिनेटने घेतलाय। याबाबतची कार्यवाही पुढच्या कॅबिनेटला सगळी पूर्ण होईल। एकूण शिक्षक 19,247 शिक्षकांना याचा लाभ होईल। 1,628 शाळा आणि 2,452 तुकड्या यांना हा आता निर्णय लागू होईल, ज्यातनं 163.21 कोटी चा बोजा सरकारवर पडेल। राज्यातल्या विनाअनुदानित शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय। सरकारनं 20% अनुदानाविषयी तत्वतः मान्यता दिली असली तरी शिक्षक मात्र समाधानी नाहीत। राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू होत असल्या तरी औरंगाबाद आणि कोल्हापुरात आज विनाअनुदानित शाळांचे शिक्षक शाळांमध्ये रुजू होणार नाहीत। त्यामुळे पहिल्याच दिवशी राज्यभरातल्या विविध शहरातल्या विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे। राज्य सरकारनं दिलेली 20% अनुदान म्हणजे फसवणूक असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे। सरकारनं 100% अनुदान दिलं तरच शिक्षकांचं भलं होईल असंही पाटील म्हणाले। त्यामुळे सरकारनं गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मध्य अरबी समुद्रात पोषक असं वातावरण तयार झाल्यानं कोकण, गोव्यासोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3 ते 4 दिवसात मान्सूनची शक्यता आहे। आता कारवारपर्यंत मान्सून दाखल झालाय तर पुढच्या 24 तासात गोवा तसंच कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। राज्यात मान्सूनच्या आगमनाविषयीची उत्सुकता असते तरी मुहूर्त मात्र काही केल्या लागत नाहीये। मृग नक्षत्राचं आगमन होऊन आता 7 दिवस झालेत तरीही पावसानं कोकणात प्रवेश केलेला नाही। मान्सून पूर्व पावसानं राज्यातल्या अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे, पण मान्सून दाखल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असा सल्ला पुणे हवामान खात्यानं दिला आहे। मुंबई, मराठवाडा आणि नगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा जिल्हा म्हणजे नाशिक। मात्र या धरणांचा जिल्हा सध्या भीषण जलसंकटाला सामोरा जातोय। जिल्ह्यातील 60% धरणं कोरडी पडली आहेत। वरुण राजानं अजून हजेरी लावलेली नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे। जिल्ह्यात सध्या 241 गावं आणि 563 वाड्यांना 247 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातो आहे। 23 धरणांपैकी 13 धरणं संपूर्ण कोरडी झाली आहेत। दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील पेरणा नदीचं पात्र पाण्यानं भरलं आहे। औराद शहाजनी इथले नागरिक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचं हे फळ आहे। त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावांनी आटलेल्या बोरचं पाणीही वाटलं आहे। याशिवाय त्याचा लाभ शेतीलाही होणार असल्यामुळे ग्रामस्थ आनंदी आहेत। मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणी संकट गंभीर झालंय। पुण्यात 30 जूनपर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा संपत आलाय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1.5 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेत पाणी नियोजनासंबंधी बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय।
पावसानं ओढ दिल्यानं सगळ्या राज्यावरच पाणी संकट आहे. कोल्हापुरातही 2 दिवस पाणी पुरवठा कमी होणार आहे. शहरात कमी पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र जून महिना सुरू होऊन 14 दिवस झाले तरीही पावसाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं 950 वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिरात शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होऊ दे आणि संपूर्ण राज्यावर आलेलं दुष्काळाचं सावट दूर होऊ दे असं महादेवाला साकडं घालण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागानं एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील दुधगाव इथे संपूर्णतः गाळवलेल्या जुन्या बंधाऱ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचं सरळीकरण करण्याचं काम हाती घेतलं आहे. काम पूर्ण सुद्धा झालं नसताना एका मान्सून पूर्व पावसातच हा बंधारा तुडुंब भरलाय. या भरलेल्या बंधाऱ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट करून कौतुक केलं आहे. उस्मानाबादमध्ये 2 दिवस झालेल्या पावसानं नदी नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे पेरण्या होणार नसल्या तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटणार आहे. शिवजल क्रांती योजनेअंतर्गत नदी नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम झाल्यानं पावसाचं पाणी साठलेलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं आकाशातून घेतलेलं हे पाणी साठल्याचं चित्रीकरण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक दिसतं आहे. मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदी असली तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झाली आहे. आधी दुष्काळ उपाययोजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिवजल क्रांतीच्या कामांमुळे हे पाणी दिसत असल्याचं म्हटलं आहे. दुष्काळी भागातून मला फोन आले, आनंद आहे. एवढे वर्ष आम्ही पाणीच पाहिलं नव्हतं. शिवसेनेच्या शिवजल क्रांतीमुळे आमच्या गावात पाणी आलंय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. नंदुरबारमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 71 विहिरी चोरीला गेल्यात. अक्कलकुवा तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांच्या विहिरींसाठी आलेलं अनुदान अधिकाऱ्यांनी परस्पर लाटलं आणि विहिरी कागद दाखवून सर्व पैसाच गडप केलाय. आपल्या नावावर विहीर मंजूर झाल्याचं अनेक शेतकऱ्यांच्या तर गावीही नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर बनावट बँक खातं उघडून त्यातला सर्व निधी वर्ग करून तो हडप केलाय. भारतीय जैन संघटनेनं शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील 58 विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली प्रकल्पात रवाना केलेला आहे. बळीराजा चेतना अभियान आणि भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे या विद्यार्थ्यांना शुभेच्छा सोहळा घेण्यात आला आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या बसला जिल्हाधिकारी आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थरोड जेलची हवा खात असलेल्या छगन भुजबळांनी त्यांच्या तब्येतीचा वैद्यकीय अहवाल जो 3 एक्सपर्ट डॉक्टरांनी तयार केलाय, वैद्यकीय अहवाल माझा नसल्याचा खुलासा छगन भुजबळांनी केलाय. सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात दिलेली जन्मतारीख माझी नाहीये, एक्सरेच्या तारखेत तफावत आहे, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्याची वेळ चुकीची आहे असा दावा करत हा अहवाल विश्वसनीय नाही असं छगन भुजबळांतर्फे त्यांचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयात सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 48वा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापला खरा, मात्र त्यांच्या वाढदिवसापेक्षा केकच जास्त चर्चेत राहिला. कारण एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसींचा फोटो असलेला केक राज ठाकरेंनी कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ओवेसीचं चित्र असलेला केक राज ठाकरेंपुढे आणला आणि राज यांनीही त्यावर चाकू फिरवला. मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशपूर्ण नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या वेबसाईटनं विद्यार्थ्यांना दगा दिला. दुपारपासूनच विद्यापीठाची वेबसाईट काही काळासाठी ठप्प झाली. पहिल्या दिवशी केवळ 30,000 विद्यार्थ्यांनी यशस्वी असे अर्ज केले. आता ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी 12 सर्व्हर कार्यान्वित करण्यात आले असून अजून 5 अतिरिक्त डेडिकेटेड सर्व्हर्स लावण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून कलिना कॅम्पस येथील गरवारे इन्स्टिट्यूट इथे हवाई अभ्यासक्रम आणि वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना विमान तंत्रज्ञान अवगत व्हावं यासाठी छोटे खारी विमान खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पण मोठा गाजावाजा करत ही खरेदीची घोषणा केल्यावर आता हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही त्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढून अनधिकृत इमारती ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. कमलाकर आणि पांडुरंग या 2 इमारती पुढच्या 24 तासात ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं एमआयडीसीला दिले आहेत.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कळंबा कारागृहातील महिलांनी तयार केलेले लाडू प्रसाद महालक्ष्मी मंदिरात वितरित केले जाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देवीचा लाडू प्रसाद बनवण्याचा ठेका कळंबा कारागृहातील महिला कैद्यांना दिला आहे। त्यानुसार प्रत्यक्षात हा प्रसाद दिला जाणार आहे। भाविकांना हा लाडू 8 रुपये दराने दिला जाणार आहे। नगर परिषद आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या कामगारांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं दिलं। राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे। शासन निर्णयाविरोधात जाऊन कामगारांना कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर पोलिसांनी वेश्या पुरवणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केलाय। कळंबा परिसरात वेश्या पुरवण्याचा व्यवसाय करणाऱ्या राजू चव्हाण या दलालाला रंगेहात पकडलाय। राजू चव्हाण हा दलाल गिराहिकांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांना मुली आणि महिला पुरवत होता। याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचून पंटरला पाठवून ही कारवाई केली। जळगाव महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला घालण्याचं काम महापालिका आयुक्त संजय कापडनीस यांनी केल्याचा ठपका महापालिका सभागृहात ठेवण्यात आला। राज्य सरकारनं आयुक्तांवर योग्य ती कारवाई करणारा सर्वपक्षीय नगरसेवकांचा ठराव सादर करण्यात आलाय। झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर हा ठराव सर्वानुमते मांडण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर रसायनानं भरलेला टँकर झाडावर आदळून टँकरनं पेट घेतला। महामार्गावर माणगाव शहराच्या जुनं माणगाव भागात ही घटना 4 वाजण्याच्या सुमारास घडली। आग लागल्यानंतर टँकरमधून स्फोटाचे मोठमोठाले आवाज यायला लागले, त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे। महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत। लांजा तालुक्यातील जंगलमय भागात एक मादी गवा मृतावस्थेत आढळली आहे। लांजा शहराच्या अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या एका धाब्याच्या मागच्या जंगलमय भागात हा गवा प्रथम जखमी अवस्थेत आढळून आला। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी देखील केली, मात्र गव्हाच्या पाठीचा कणा मोडला असल्यानं त्याला उठता येत नव्हतं। अवघ्या काही तासात हा गवा रेड्याच्या जागेत मृत्यू झाला। इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशननं राज्यव्यापी संप पुकारला। याचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आली होती। मुलींची संख्या कमी होत असल्यानं गर्भलिंग निदानाला बंदी घालण्यात आली आहे। दोषी डॉक्टरांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात येते। मशीन सील करणं, विनाकारण सेंटरचं निरीक्षण करणं, छोट्या त्रुटी दाखवून सेंटरचं कामकाज बंद करणं असा अन्याय होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयच्या हाती खूप मोठी माहिती लागलेली आहे। गोवा स्फोटातल्या आरोपींनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या केल्याचं पुढे आलं आहे। वीरेंद्र तावडेच्या चौकशीतून समोर आलेल्या धक्कादायक माहितीत तावडे आणि सारंग अकोलकर या दोघांनी मिळून दाभोळकरांच्या हत्येचा कट रचला। स्थानिकांच्या मदतीनं त्यानं दाभोळकर जिथे जिथे फिरतात त्या जागांची रेकीही केली होती। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेशी निगडीत डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे यांना सीबीआयनं अटक केल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा सनातनवर नाव न घेता टीकास्त्र सोडलंय। दाभोळकर पानसर यांच्या हत्येचे धागेदोरे ज्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात त्यांचे नेमके काय कटकारस्थान आहे? कशासाठी तरुणांना एकत्रित करून फौज निर्माण केली जाते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी नाव न घेता सनातनवर निशाणा साधलाय। काय त्यांचं घटकारस्थान चाललेलं आहे? कशाकरता तरुणांना एकत्र करून एक वेगळ्या प्रकारची फौज करण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला, त्याच्यात काय साधलं जाणार आहे? बाबांनो, या जगामध्ये ज्या देशात अशा पद्धतीनं जातीवादाचं बीज टाकलं जातं ते देश मागे राहिलेले। पिंपरी चिंचवड, लोणावळा, खेड, जुन्नर आणि परिसरातल्या नागरिकांसाठी असलेलं चिखलीमधलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अपुऱ्या जागेमुळे गैरसोयीचं होत आहे। म्हणूनच राज्य सरकारनं मोर्शी इथे कोट्यवधी रुपये खर्चून नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारलं आहे। पासिंग, वाहन हस्तांतरण करणं, वाहन परवाना अशी कामं इथं होणं अपेक्षित आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे, मात्र असं असलं तरी अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे। याबाबतच्या अनेक तक्रारी येऊनही पोलीस पाटील मात्र यावर मूग देऊन गप्प बसले होते। याबाबत पोलीस विभागानं पोलीस पाटलांची विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली। जर दारू विक्रेत्यांबाबत माहिती दिली तर ते आमच्यावर जादूटोणा करतील आणि त्या भीतीपोटी आम्ही काही करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं।
बेस्ट बसेसमध्ये वायफाय सेवा आणि मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये बेस्ट बसेससाठी जीपीएस सिस्टमची सुविधा देण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर वायफाय सेवा आणि मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये बेस्ट बसेससाठी जीपीएस सिस्टमची सुविधा देण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्यात बेस्ट आपलं स्वतःचं मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. महागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईत आता मांसाहार करणेही महागात पडणार आहे. मुंबईत मटणाचे दर सुमारे 25% वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे देवनार पशुवध गृह इथं आणण्यात येणाऱ्या जनावरांसमवेत लायसन्सच्या किमतीत वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावावर बुधवारी शिक्कामोर्तब होऊन मुंबईमध्ये मांस दरात 25% वाढ होण्याची शक्यता आहे. मानवातील माणुसकी लोप पावत चालली आहे की काय असे वाटावे अशी घटना ठाण्यातील सिडको भागात घडली आहे. काही समाजकंटकांनी एका निष्पाप माकडाला दारू पाजली असल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड इथं एका 50 वर्षीय इसमाचा फक्त 60 रुपयाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी विष्णू दयाराम तलवारे कलम 302 भांडवीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला आरोपीला अटक करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.